गुणवत्तेची 6 वर्षांची परंपरा, यशाची हमखास खात्री. सलमान सर आणि जुनेद सर यांची कॅटॅलिस्ट अकॅडमी, दिग्रस. ड्रेस गुणांची नाही साथ, गुणवत्तेचा घडविला इतिहास. आमचे उभरते सितारे, कुमारी तन्वी राठोड 97%, कुमारी माधवी राठोड 96%. 10 विद्यार्थ्यांनी मिळवले 90%पेक्षा जास्त गुण. अकॅडमीची वैशिष्ट्ये: प्रत्येक विषयाच्या बेसिक पासून सुरुवात, नियमित सराव परीक्षा आणि उत्तरपत्रिकांचे विश्लेषण, कठीण संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगण्याची अनोखी पद्धत. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. कॅटॅलिस्ट अकॅडमी, जयंबे दालमिल समोर, बंग लेआउट, दिग्रस. 9579 313050. नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे ईद उल अजहा अर्थात बकरी ईद शांततेत साजरी. प्रशासनाचा सन्मान व आदर राखून दिग्रस येथे ईद उल अजहा अर्थात बकरी ईद उत्साहात व शांततेत दिग्रस येथे साजरी झाली. दिग्रस शहरातील अनेक मशिदीमध्ये आज दिनांक 28 मे रोजी सकाळी 7:30 पासून ते 8 वाजेपर्यंत नमाज अदा करण्यात आली. तर शहरातील जामा मशीद येथे सकाळी 8:30 नमाज अदा करण्यात आली. शहरे काजी अबू जफर तसेच IPS डॉक्टर तेजस सारडा यांनी बकरी ईद निमित्त जनतेस शुभेच्छा दिल्या. दिग्रस शहरासह संपूर्ण तालुक्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. SDPO डॉक्टर सिद्धेश्वर भोरे हे सुद्धा दिग्रस येथे तळ ठोकून आहेत. तमामी हिंदुस्तानियों को शहर काजी जामा मस्जिद से दिली मुबारकबाद पेश की जाती है। ईद की जामा मस्जिद में बहुत ही अमन और शांति के साथ ईद उल अज़हा अदा की गई है। कसीर तादाद में लोग यहाँ जमा थे, खुतबा हुआ, तकरीर हुई, उसके बाद एक दूसरे से मुआनका किया। इत्तेफाक व इत्तेहाद के साथ, अमन और शांति के साथ हर जगह भी ईद मनाई गई, वैसे ही यहाँ पर भी मनाई गई। और गवर्नमेंट के आदेश के मुताबिक पूरा तरीके से अमन और शांति के साथ ईद मनाई गई। मैं यहाँ ये शेर के ज़रिए पैगाम दे रहा हूँ कि दिल बदल सकते हैं, जज्बात बदल सकते हैं, मुल्क के फ़िक्र व ख़यालात बदल सकते हैं, दौरे मौजूद के दिन रात बदल सकते हैं, तुम बदल जाओ यारो तो हालात बदल सकते हैं। नमस्ते, माझं नाव डॉक्टर तेजस सारडा आहे. मी दिग्रस पोलीस स्टेशनचा इंचार्ज आहे. समस्त दिग्रसवासियांना आज बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा. याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही दोन्ही मिळून हा आजचा आपला सण व्यवस्थितरित्या शांततेत आणि उत्साहात पार पाडला आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्याला एक आवाहन करायचं आहे, ते म्हणजे असं की दिग्रस शहर हे पीसफुल आणि ध्वनी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आपण एक ड्राईव्ह घेतो आहोत, ज्याच्यामध्ये विविध धार्मिक स्थळांमध्ये जे लाऊडस्पीकर्स आणि भोंगे लावलेले आहेत ते आपण काढून घेत आहोत. याच्यामध्ये विविध मंदिर, विविध मस्जिद आणि याशिवाय अजूनही इतर धर्माचे जे स्थळं आहेत त्यांना सर्वांना मी दिग्रसचा ठाणेदार म्हणून हे आवाहन करतो की ज्यांनी बिना परवाना हे भोंगे लावलेले आहेत त्यांनी ते काढून घ्यावेत. काढून घेताना मला एक इंटिमेशन द्यावा, मला भेटून घ्यावं, जेणेकरून आम्ही ही प्रोसेसला सर्टिफाय करू आणि दिग्रसला एक ध्वनी प्रदूषणमुक्त शहर बनवू. एक दुसरं माझं आव्हान आपल्याला सगळ्यांना हे होतं की दिग्रसमध्ये आपण बघतोच आहोत, रोडचे कामं चालू आहेत. कधी आपण लोक ट्रॅफिकचा सेन्स पाळत नाही, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतो. यामुळे सर्वांनी ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करावा. जर तुम्हाला कुठे ट्रॅफिकचे पोलीस, आमचे लोक आवाहन करत असतील की तुम्ही या दिशेने जा, या दिशेने आपण वन वे आहेत, येऊ नका, एक पर्टिक्युलर रूट फॉलो करा, रस्त्यामध्ये थांबू नका, तर त्याचं पालन करावं. सो हे 2 माझे दिग्रसवासियांना तुमच्या ठाणेदार म्हणून आवाहन आहेत. आपला दिग्रस सर्वत्र जे वेगळे अनधिकृत बिनापरवाना भोंगे लागलेले आहेत ते सगळ्यांनी काढून घ्यावेत आणि ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करावं. तसेच या ड्राईव्हमध्ये आपण एक पहिलं पाऊल हे टाकलेलं आहे. जसं की आपण सर्वांनी बघितलं असेल, कलगावमध्ये जे आपलं मंदिर आहे तेथील भोंगे, त्यातील मंदिराचे जे संस्थापक आणि ट्रस्टीचे मंडळी आहेत त्यांनी स्वखुशीने काढून घेतलेले आहेत. या पद्धतीची कारवाई आपण सर्वांनी करावी, हे आपल्याला आवाहन आहे. वन्स अगेन सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.